नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. पेन्शनधारकांना आनंदाची बातमी. पेन्शनर संघटनेसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने केल्या 8 मोठ्या घोषणा. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. पेन्शनधारक संघटनेसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने वृद्ध नागरिक पेन्शनधारक आणि विशेषतः महिलांच्या पेन्शनबाबत एकापाठोपाठ एक निवृत्ती वेतन सुधारणा केलेली आहे. त्यामुळे आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हितासाठी 8 मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. चला तर पाहूया त्या 8 मोठ्या घोषणा. पेन्शनधारकांना आता पेन्शन सहज उपलब्ध होणार आहे. पीपीओच्या मॅन्युअल प्रतीची वाट न पाहता आता पेन्शन सुरू करण्याच्या सूचना सरकारने बँकांना देण्यात आलेल्या आहेत. यासोबतच आता पूर्वी 3 फॉर्म भरण्याची प्रथा होती, ते आता एकच पेन्शन फॉर्म भरावा लागणार आहे. आता पेन्शनधारक कधीही आणि कुठूनही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. बँकामध्ये जाण्याची गरज आता भासणार नाही. जीवन प्रमाणपत्र कोणत्याही बँकेच्या शाखेतून सादर केले जाऊ शकणार आहे. निवृत्तीवेतनधारक फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान वापरून 2 मिनिटात घर बसल्या जीवन प्रमाणपत्र आता सादर करू शकणार आहे. याशिवाय अपंग निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांसाठी आता घरबसल्या DLC जमा करण्याची सुविधाही मिळणार आहे. पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागात महिला केंद्रित सुधारणांवरही भर देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने आदेश जारी केले आहे, ज्यामध्ये घटस्फोटित मुलीने आई-वडिलांच्या मृत्यूपूर्वी घटस्फोटाची याचिका दाखल केली असेल तर अशा परिस्थितीत मुलगी कौटुंबिक पेन्शनसाठी आता पात्र असणार आहे. आता महिला सरकारी कर्मचारी पती हयात असतानाही आपल्या मुलांना कौटुंबिक पेन्शनसाठी आता नामांकित करू शकणार आहे आणि तसा आदेशही सरकारने दिलेले आहे. न्यू पेन्शन स्कीम अंतर्गत बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आता 6 महिन्याच्या आत कौटुंबिक पेन्शन मिळणार आहे. त्यांना आता 7 वर्ष प्रतीक्षा करावी लागणार नाही. अशा कुटुंबांना पहिल्या 10 वर्षासाठी शेवटच्या पगाराच्या 50% वाढीव दराने पेन्शन मिळेल आणि त्यानंतर शेवटच्या पगाराच्या 30% दराने आता कौटुंबिक पेन्शन अनुदेय असणार आहे. दिव्यांगासाठी सुद्धा सरकारने एक मोठी घोषणा केलेली असून दिव्यांगासाठी आता आजीवन पेन्शनची तरतूद करण्यात आलेली आहे. 25 वर्षाची अट आता काढून टाकण्यात आलेली असून सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांची मुले जर अपंग असतील तर त्यांना आता आजीवन पेन्शन दिले जाणार आहे. पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागामार्फत आता निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारीचे जलद निराकरण करण्यासाठी आता पेन्शन अदालत आयोजित केले जाणार आहे. आता निवृत्तीवेतनधारकांचा PPO डिजिलॉकरद्वारे जारी केला जाणार आहे. डिजिलॉकरमध्ये PPO सुरक्षित राहतो आणि तो हरवण्याची भीती राहत नाही. त्यामुळे आता कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्याचा PPO डिजिलॉकरमध्ये जातो, ज्याद्वारे तो त्याच्या PPOमध्ये प्रवेश करू शकतो आणि डाउनलोड करून आता संपूर्ण माहिती सहजपणे पाहता येणार आहे.